आपण गेले 6 वर्ष झालं मॅथ्स शिकवताय, बरोबर आहे? येस. तुम्ही वेगवेगळ्या बॅचेसचे एक्सपिरियन्स घेतलेले आहे. तुम्ही 8, 9, 10 स्टेट बोर्ड पण शिकवलं अगोदर, त्यानंतर तुम्ही आता 8, 9, 10 CBSEचं पण मॅथ्स शिकवताय, बरोबर आहे? येस. तर याच्यामध्ये मॅथ्स शिकवताना आता यावर्षी 9 CBSEचा सिलेबस चेंज झालेला आहे. हो. आणखीन काही चॅलेंजेस आलेले असतील तुमच्यासमोर. तर या चॅलेंजेसवरती तुम्ही कसं मात करता आणि आपल्याकडे मुलांची काय प्रोग्रेस होऊ शकतो मॅथ्समध्ये, आणि आपलं मॅथ्समध्ये आत्तापर्यंतच्या बोर्ड एक्झाम्समध्ये काय स्पेशल अचिव्हमेंट्स आहेत हे आपण सांगणार आहात. येस सर, थँक्यू सो मच. सगळ्यात पहिले की 9 CBSEचा सिलेबस यावर्षी चेंज झालेला आहे. तर चेंज झालेला सिलेबस हा खरंच खूप कॉम्पिटिटिव्ह आहे फॉर JEE लेवलसाठी. जे स्टुडंट्स आता 10th स्टँडर्ड नंतर 11th 12th नंतरला JEEसाठी प्रिपेअर करतात, सेम टाईपचा सिलेबस तुम्हाला 9 CBSEला देण्यात आलेला आहे. सगळ्यात जास्त केस स्टडी बेस्ड त्यांच्या आधारावरती हे क्वेश्चन्स आहेत. तर आपल्याकडे सगळ्यात पहिले तर बुक्स अवेलेबल नव्हत्या, पण वेबसाईट्सवरती NCERTच्या वेबसाईटवरती हे बुक्स अवेलेबल होते. त्या प्रिंटआउट्स काढून आपण PDF-द्वारे, आपल्याकडे स्मार्ट बोर्ड आहे त्याच्या थ्रू आपण स्टुडंट्सला टीचिंग चालू केलं. पण आता जस्ट टेक्स्टबुक्स अवेलेबल झाले आहेत. आपण इथे ईच अँड एव्हरी क्वेश्चन्स विथ MCQs, केस स्टडी बेस्ड क्वेश्चन्स हे सगळे सॉल्व्ह करून घेतो प्रत्येक गोष्ट, आणि त्याच्याच बेस्ड एक्झाम्पल्स त्यांना होमवर्कसाठी देतो. सो मला नाही वाटत स्टुडंट्सला काही याच्याबद्दल काही हार्ड जात आहे, ते इझिली सॉल्व्ह करत आहेत. आणि त्याचप्रमाणे स्टेट बोर्डचा सिलेबस चेंज नाही आहे, पण 10th आपल्याकडे 7th, 8th, 9th, 10th हे चारही बॅचेस चालतात. 7th डिपेंड ऑन 8th, 8th डिपेंड ऑन 9th अँड 9th डिपेंड ऑन 10th. सो अशा प्रकारे ही इंटरलिंक आहे की तुम्ही 7th स्टँडर्डला पक्के व्हाल. एक बिल्डिंग असते, बिल्डिंगला बेस महत्त्वाचा असतो. बेस पक्का असेल तर ऑटोमॅटिकली बिल्डिंग ही परफेक्टली उभी राहते. तसंच प्रकारे मॅथ्ससुद्धा तसंच आहे. त्यांचे फॉर्म्युलेज, प्लस मायनसचे कन्सेप्ट्स आहेत जे की 10th स्टँडर्डला सुद्धा ते हे प्रॉब्लेम्स फेस करतात. ते सगळे आपण इथे सॉल्व्ह केले जातात. त्यांची आयडेंटिटीज आहेत. प्लस जॉमेट्री बेस बघितलं तर जॉमेट्रीचे मेन आहेत तर थेरम्स. सो थेरम्स हे कसे लिहिल्या जातात, थेरम्स ओळखायचे कसे, स्टेटमेंट्स गिवन टू प्रूफ हे एकदम प्रॉपरली आपण त्यांना आपल्या क्लासमध्ये एक्सप्लेन करतो, आणि ते न बघता व्यवस्थित प्रॉपरली आपल्याला लिहून दाखवतात, आणि प्लस तसंच आपल्या एक्झाम्समध्ये सुद्धा लिहू शकतात. सो अशा प्रकारे आपला जो मॅथ्सचा एक होल सिलेबस आणि प्रिपरेशन चालते ती अशा प्रकारे आहे. त्यानंतर आतापर्यंतची अचिव्हमेंट्स आपल्याकडे 99 वरती आहेत 100 आउट ऑफ. सो 99 यावर्षी 2025ला 25-26ला ॲकॅडमिक इयरला 99चे 3 स्टुडंट्स आपल्याकडे 99ला होते, आणि 10 स्टुडंट्स हे 97-98 होते, आणि अबाऊ 10 स्टुडंट्स 10 to 12 स्टुडंट्स हे 90 अबाऊ होते. सो अशा प्रकारे आपण इथे मॅथ्सची सर प्रॅक्टिस केली जाते. सर हमखास मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की आपण जे ट्रिक्स देतो, मॅथ्सच्या ट्रिक्स दिल्या जातात. प्रत्येक गोष्ट क्वेश्चन ओळखायचं कसं आणि त्याचं सोल्युशन हे कशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल हे विदिन अ सेकंड्स मुलांना रिकॉग्नाइज झालं पाहिजे. सो अशा प्रकारे आपण त्यांना ट्रिक्स देतो, कारण सगळ्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या ह्या ट्रिक वाईजच आपल्याला लक्षात येतात. सो अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस केली जाते, आणि हमखास इथून पुढे सुद्धा 100 आउट ऑफ 100 येणारच आपल्या मॅथ्समध्ये. आणि प्रत्येक जे 7th 8th स्टुडंट्स आहेत त्यांनासुद्धा 9th आहेत त्यांनासुद्धा अशी माझी विनंती आहे किंवा एक आग्रह आहे की तुम्ही चाटे क्लासेस जॉईन करा. तुम्हाला हमखास मॅथ्सची आणि ऑल सब्जेक्टची प्रगती दिसेल. थँक्यू सर. म्हणजे तुम्ही थोडक्यात हे सांगताय की तुम्ही 8th स्टँडर्डला जे मुलं रॅशनल नंबर शिकतात, बरोबर आहे, रॅशनल नंबर्स. येस. 9th स्टँडर्डला तुम्ही रिअल नंबर्स वरती जातात, आणि 10th स्टँडर्डला ते इक्वेशन्स आणि लिनियर इनटू व्हेरिएबल्स मध्ये त्याचा इन्क्लूड त्याचा समावेश केला जातो. तर या पद्धतीने जर मुलाला 8th स्टँडर्डमध्ये आला तर रॅशनल नंबर हे परफेक्ट शिकवले जातात. 9th मध्ये रिअल नंबर्स असतात, आणि 10th स्टँडर्डमध्ये लिनियर इनटू व्हेरिएबल्स या इक्वेशन्स तुम्हाला त्या मुलांना सॉल्व्ह करून घेता येतात. म्हणजे किती महत्त्वाचं आहे 8th स्टँडर्ड पासून क्लास लावणं, काय सांगाल?
8th स्टँडर्ड 8th 9th हे दोघेही बिल्डिंग बेस आहे. सो हा बेस खूप महत्त्वाचा आहे. जसं की आपण 7thला एकदम बेस शिकतो, द 5th to 7th, मग 8th स्टँडर्डमध्ये ही लेवल वाढत जाते. 8th स्टँडर्डमध्ये अल्जेब्रा, जॉमेट्री हे सगळे एकाच पार्टमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. पण 9th स्टँडर्डमध्ये हे 2 पार्ट वेगळे होतात. जसं अल्जेब्रामध्ये सुद्धा तुमचा नंबर सिस्टीम जातो, त्याच्यानंतर इक्वेशन्स जातात, पॉलिनॉमियल इक्वेशन्स, आणि त्याच्यामध्ये कमर्शियल मॅथमॅटिक्स पण ॲड झालेलं आहे. जसं की फायनान्शियल प्लॅनिंग. हा फायनान्शियल प्लॅनिंगसुद्धा आताच्या डे टू डे लाईफसाठी फार इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. सेविंग्ज आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, नंतर आता या बऱ्याचशा गोष्टी मुलांना ज्या माहिती असणं गरजेचं आहे त्या मॅथ्समध्ये या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि जॉमेट्री. सो जॉमेट्रीमध्ये सुद्धा पार्ट आहेत, थेरम्स पार्ट आहेत, सर्कल्स आहेत, आणि त्याच्यानंतर मेन्सुरेशनमध्ये सुद्धा 2D 3D जे जॉमेट्री आहे त्याच्याशी रिलेटेड सगळे फॉर्म्युलेज आहेत. हे सगळे 10thला आहेत. सेम चॅप्टर 10thला आपण शिकवल्या जातात. 10thमध्ये सुद्धा ॲज इट इज असंच डिवाईड आहे. मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2, त्याच्यामध्ये पण प्रत्येक मॅथ्स 1ला 6 लेसन्स आणि मॅथ्स 2ला 7 लेसन्स आहे. त्यांचंसुद्धा डिव्हिजन असंच प्रकारे केलं जातं. ते सगळ्यात पहिले फॉर एक्झाम्पल म्हटलं की सर ते 8th स्टँडर्डला पॉलिनॉमियल शिकलेत. पॉलिनॉमियल 9th स्टँडर्डला आल्यानंतर पॉलिनॉमियल प्लस त्याच्यापासून तयार होतात इक्वेशन्स. सो हाऊ टू फॉर्म द इक्वेशन्स कशा प्रकारे सॉल्व्ह केले जातात, आणि वर्ड एक्झाम्पल्स महत्त्वाचं म्हणजे न्यूमरिकल्स मुलं स्टुडंट्स इझिली सॉल्व्ह करू शकतात. पण वर्ड प्रॉब्लेम्समध्ये त्यांना इक्वेशन फॉर्म कसं करायचं हे सगळ्यात इझी ट्रिकने आपण त्यांना शिकवतो. त्यानंतर 10th स्टँडर्डमध्ये सेम चॅप्टर आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, जो की तुम्हाला विथ ऑप्शन 12 मार्कांचा दिला जातो. आणि त्याच्यावरती हे जे 3 महत्त्वाचे जे चॅप्टर्स आहेत, क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑल्सो आणि ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. सो यावरती क्वेश्चन्स 4 मार्कांना सुद्धा येतात. जो क्वेश्चन नंबर 4 असतो त्याला हॉट्स क्वेश्चन म्हणतात, हायर ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन्स. सो हे क्वेश्चन्स कसे विचारले जातात तर हे टेक्स्टबुकमधून स्टार मार्क क्वेश्चन्स असतात. तर त्याच्या बेससुद्धा हे क्वेश्चन्स जास्तीत जास्त त्यांच्या व्हॅल्यूज चेंज करून येतील. आणि प्लस आपण सर NCERT जसं RD शर्मा आपण CBSEला घेतो ऑल सिलेबसवरती, त्याच्यातले काही टाईपचे क्वेश्चन्स आपण स्टेट बोर्डला सुद्धा दिले जातात, तर हॉट्स क्वेश्चन्सची प्रिपरेशन करायसाठी. सो अशा प्रकारे आपलं मॅथ्सचं वर्किंग आहे सर. व्हेरी गुड. तुम्ही काय सांगाल, का चाटे क्लासेस थर्मस चौक ब्रँचमध्येच मुलांनी जर मॅथ्स इम्प्रूव्ह करायचं असेल तर इथेच का ॲडमिशन करायचं? सगळ्यात पहिले सर आपलं फाउंडेशन जे फार महत्त्वाचं आहे. फाउंडेशन म्हणजे काय तर एक बेस, आपली रिव्हिजन. सो ज्या मुलांचं ज्या स्टुडंट्सचं बेसिक थोडं वीक आहे तर ते बेसिक एकदम क्लिअर करायला फार फायदेशीर आहे. सगळ्यात पहिले एक महिना आपलं फाउंडेशन चालतं. स्टेट बोर्ड ॲज वेल ॲज CBSE दोघांचे पण फाउंडेशन आपण 1 मंथ घेतले. सो त्या बेस आता आपला जो सिलेबस आहे तर क्वेश्चन सर विदिन अ सेकंड्स इझिली सॉल्व्ह करू शकतात. त्यानंतर सेकंड थिंग अशी आहे की आपला एक्झाम शेड्यूल. सो फारच इम्पॉर्टंट आहे एक्झाम शेड्यूल. थ्रू आउट द इयर आपल्याला सगळ्या टेस्ट डेटप्रमाणे अवेलेबल आहेत. सो त्या डेटप्रमाणे आता फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला सांगितलं गेलं तर एकच चॅप्टर स्टेट बोर्डचा 40 मार्कांसाठी त्याची एक्झाम असते. सो 40 मार्कांसाठी तुम्ही एक चॅप्टर प्रिपेअर करतायत म्हणजे होल विथ ऑल एक्स्ट्रा क्वेश्चन्स त्याच्यामध्ये कव्हर केले जातात. आणि तिसरी गोष्ट आहे जी नाईट स्टडीला आपण म्हणजे की जसे स्टुडंट घरी एका जागेवर बसून अभ्यास करू शकत नाहीत, ते इथे 3 तास प्रॉपरली अभ्यास करतात. जे आपण आपल्या क्लासमध्ये होमवर्क दिलं जातं तर ते होमवर्क ते तिथे सॉल्व्ह करतात. प्लस लर्निंग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या 3 तासात नाईट स्टडीमध्ये सुद्धा मुलांच्या व्यवस्थित प्रिपेअर होत आहेत. त्याचा रिझल्टसुद्धा एकदम बेस्ट आहे आपला. सो माझं एक आग्रहाचं किंवा एक असं म्हणणं आहे की चाटे क्लासेस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी युजफुल आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. आणि मॅथ्ससाठी मी तुम्हाला हमी देते की हमखास तुम्हाला मॅथ्समध्ये इम्प्रूव्हमेंट स्टुडंटची दिसेल. थँक्यू मॅडम, थँक्यू.